महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात गेल्या काही वर्षापासून ज्या विषयावरून रणकंदन माजलं होतं तो कायदा अखेर संपूर्ण राज्यभरात लागू झाला आहे. फसवणूक, दबाव किंवा वेगवेगळी आमिष दाखवून होणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतरावर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 संपूर्ण महाराष्ट्रात अंमलात आला आहे. पण या नवीन कायद्यामुळे नेमके काय बदलणार? जर एखाद्याला स्वतःच्या इच्छेने स्वखुशीने धर्म बदलायचा असेल तर त्याला 60 दिवस आधी पोलिसांना प्रशासनाला काय सांगावे लागणार? पोलिसांना थेट विना तक्रार कारवाईचे कोणते सुपर पॉवर्स मिळाले आहेत? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या कायद्यामुळे आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांवर गदा येणार की खरोखरच फसवणूक थांबणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या भाषेत जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी योगेश पाटील आणि तुम्ही पाहत आहात MDTV न्यूज चॅनल. सर्वात आधी या कायद्याचा प्रवास आणि घटनाक्रम समजून घेऊया. 5 मार्च 2026 राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या कायद्याच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर 16 मार्चला विधानसभेत प्रचंड गदारोळात हे विधेयक बहुमताने संमत झाले आणि शेवटी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वाक्षरीनंतर 30 जुलै 2026 रोजी अधिकृत राजपत्र प्रसिद्ध करून हा कायदा संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात बोलताना स्पष्ट केले होते की हा कायदा कोणत्याही एका विशिष्ट धर्माच्या किंवा समाजाच्या विरोधात नसून केवळ बळजबरीने आणि फसवणुकीने होणारे बेकायदेशीर धर्मांतर रोखण्यासाठीच आणला गेला आहे. पण कागदावरचा हा कायदा प्रत्यक्षात मैदानात कसा काम करणार आहे ते आता पाहूया. या कायद्यातील सर्वात महत्त्वाचा आणि धडकी भरवणारा भाग म्हणजे शिक्षेचे स्वरूप. या नवीन कायद्यानुसार बेकायदेशीर धर्मांतराचे सर्व गुन्हे दाखलपात्र आणि अजामीनपात्र करण्यात आले आहेत. याचा सोपा अर्थ असा की पोलिसांना संशय आल्यास ते कोणत्याही वॉरंटशिवाय थेट अटक करू शकतात आणि आरोपीला सहजासहजी जामीन मिळणार नाही. आता यामध्ये शिक्षेचे निकष कसे ठरवण्यात आले आहेत ते पहा. सर्वसामान्य प्रकरणात बळजबरीने किंवा आमिष दाखवून धर्मांतर केल्यास दोषीला थेट 7 वर्षाचा तुरुंगवास आणि 5 लाख रुपयापर्यंतची दंडाची तरतूद आहे. महिला व अल्पवयीन मुलांचे धर्मांतरण, जर महिला किंवा लहान मुलांचं धर्मांतर केलं गेलं तर 4 ते 7 वर्ष कारावास आणि 5 लाख रुपये दंड ठोकला जाईल. सामूहिक धर्मांतर, एकाच वेळी अनेक लोकांचे धर्मांतर घडून आणल्यास थेट 7 वर्षाची जेल आणि 5 लाखांचा दंड असेल. वारंवार गुन्हा केल्यास एखादी व्यक्ती किंवा संस्था पुन्हा पुन्हा हेच करत असेल तर 10 वर्षापर्यंतचा तुरुंगवास आणि 7 लाखापर्यंत दंडाची अत्यंत कडक शिक्षा सुनावली जाईल. संस्था किंवा संघटना आढळल्यास, जर यात एखादी NGO किंवा संस्था आढळली तर तिची नोंदणी थेट रद्द करून चालकांना 7 वर्षाची जेल होईल. आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न पडतो, जर एखादा सज्ञान व्यक्तीला स्वतःच्या इच्छेने कोणत्याही दबावाशिवाय धर्म बदलायचा असेल तर त्याला परवानगी आहे का? उत्तर आहे होय, पण त्यासाठी कायद्याने अत्यंत कडक आणि गुंतागुंतीची अट घातली आहे. स्वखुशीने धर्म बदलू इच्छिणाऱ्या व्यक्तीला धर्मांतराच्या 60 दिवस आधी म्हणजे तब्बल 2 महिने आधी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी पूर्वसूचना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. एवढ्यावरच थांबत नाही, तर धर्मांतर पार पडल्यानंतर 21 दिवसाच्या आत सर्व तपशील पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करून अधिकृत नोंदणी करावी लागेल. जर कोणी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर ते धर्मांतर कायद्याच्या नजरेत बेकायदेशीर मानलं जाईल आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई होऊ शकते. या कायद्याचं दुसरं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे तक्रारदार कोण असू शकतं. केवळ पीडित व्यक्तीच नाही तर तिचे आई-वडील, भाऊ-बहीण किंवा जवळचे नातेवाईक सुद्धा तक्रार दाखल करू शकतात. अगदी कुटुंबाची तक्रार नसली तरीही संशय आल्यास पोलीस स्वतःहून कारवाई करू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे धर्मांतर बळजबरीने झालेलं नाही तर स्वखुशीने झालंय हे सिद्ध करण्याची जबाबदारी संपूर्ण आरोपीचीच असेल. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात सारख्या राज्यांमध्ये आधीपासूनच असे कायदे आहेत, पण महाराष्ट्राचा हा कायदा 2 गोष्टींमुळे पूर्ण देशात वेगळा ठरतोय. पोलिसांना मिळालेले थेट कारवाईचे विशेषाधिकार आणि पूर्वसूचनेचा कालावधी 1 महिन्याऐवजी 2 महिने करणे. आता या कायद्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात 2 स्पष्ट गट पडले आहेत. समर्थकांचे काय म्हणणे आहे? भारतीय संविधानाचे कलम 25 प्रत्येक नागरिकाला धार्मिक स्वातंत्र्य देतं. 1977 मधील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आपल्या धर्माचा प्रचार करणे म्हणजे दुसऱ्याचे जबरदस्तीने धर्मांतरण करणे नव्हे. त्यामुळे समर्थकांच्या मते हा कायदा अनैतिक शोषणाला आळा घालेल. विशेष म्हणजे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही या कायद्याला पूर्ण पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे विरोधकांचा आक्षेप काय आहे?
काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट, MIM आणि अनेक सामाजिक संघटनांनी या कायद्याला जोरदार विरोध केला आहे. विरोधकांच्या मते या कायद्यामुळे नागरिकांच्या वैयक्तिक निवडीत आणि खाजगी आयुष्यात पोलिसांना थेट हस्तक्षेप वाढेल. प्रेमविवाह किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या सज्ञान जोडप्यांना नाहक मानसिक आणि कायदेशीर त्रास सहन करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त केली जाते. थोडक्यात सांगायचे तर एकीकडे फसवणुकीच्या आणि बळजबरीच्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी हे अत्यंत कडक आणि ऐतिहासिक पाऊल मानलं जात आहे. पण दुसरीकडे नागरिकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर आणि निवडीवर गदा येण्याची भीती व्यक्त केली जाते. आता तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रात लागू झालेला हा धर्म स्वतंत्र अधिनियम 2026 बेकायदेशीर धर्मांतर थांबवण्यासाठी योग्य पाऊल आहे की यामुळे वैयक्तिक स्वातंत्र्यावर बंधने येतील? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की लिहून कळवा. हा विश्लेषणात्मक व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच ताज्या राजकीय व सामाजिक घडामोडींच्या विश्लेषणासाठी तुमच्या MDTV चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.